हॅलो फ्रेंड्स, यावर्षी 10वीचा निकाल लागला. त्यात मराठी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे आपण मराठी भाषा बोलतो, परंतु मराठी भाषेचा अभ्यास करताना नेमके कुठे कमी पडलो याचा विचार करणे आवश्यक आहे. आणि त्याकरिताच मराठी भाषेतील व्याकरण, उपयोजित लेखन व स्वमत लिहा यासारख्या प्रश्नांचा अभ्यास कसा करायचा ते आपण व्हिडिओद्वारे अभ्यासूया. आज आपण बोलतो मराठी लेखिका आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी यांच्या पाठावरील स्वमत लिहा किंवा अभिव्यक्ती लिहा हा प्रश्न अभ्यासूया. इयत्ता 10वी पाठ क्रमांक 2 बोलतो मराठी डॉक्टर नीलिमा गुंडी. स्वमत अभिव्यक्ती. भाषा सतत बदलत असते, याची कारण मीमांसा द्या. उत्तर: एका विशिष्ट प्रदेशात राहणारे लोक व त्यांचे तेथील जीवनमान यानुसार भाषेत काही विशिष्ट शब्द समाविष्ट होत असतात. तसेच त्या प्रदेशातील लोकांचा समाज, त्यांच्या चालीरीती, रूढी, परंपरा यानुसार वेगवेगळे शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांचा समावेश भाषेत होत असतो. प्रत्येक पिढीमध्ये त्या परिसरातील भाषेमध्ये सूक्ष्मपणे बदल होत असतात. मराठी भाषेचे उदाहरण घेतले तर 11व्या-12व्या शतकातील मराठी भाषा, 14व्या-15व्या शतकातील मराठी भाषा, 16व्या-17व्या शतकातील मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा म्हणजेच प्राचीन भाषा, मध्ययुगीन काळातील भाषा आणि अर्वाचीन काळातील भाषा अशी त्यांना नावं आहेत. तर यात अनेक बदल ठळकपणे दिसतात. मराठी भाषेतील प्रत्येक बोलीची तर वेगळीच गंमत असते. संस्कृत भाषेचा प्रभाव, अरबी फारसी भाषेचा प्रभाव, हिंदी व इतर प्रांतातील भाषांचा आणि आज जागतिकीकरणामुळे जगातल्या इतर भाषांचाही प्रभाव मराठीबरोबरच इतर भाषांवरही नेहमीच पडला आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की भाषा ही कधीच स्थिर नसते. ती सतत बदलणारी आणि नदीसारखी प्रवाही असते. काळानुसार, लोकांच्या राहणीमानानुसार, व्यवसायानुसार भाषेतील शब्द व संकल्पना बदलत असतात. जुने शब्द लोप पावून नवीन शब्द भाषेत समाविष्ट होत जातात. त्यामुळे भाषा ही सतत बदलणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही स्वमत लिहायचे आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती अवश्य पहा. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे स्वतःच्या भाषेचा सन्मान करणे होय, हे विधान समजावून सांगा. उत्तर: स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजेच कोणाशीही उत्तम प्रकारे संवाद साधण्याचे कौशल्य प्राप्त करणे होय. आज सर्वत्र उत्तम संवाद साधणाऱ्या व्यक्तींची प्रत्येक व्यवसायाला गरज भासत आहे. त्यामुळे स्वतःच्या आर्थिक, व्यावसायिक व सामाजिक विकासासाठी स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व मिळविणे आवश्यक आहे. स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व मिळविले की त्याबरोबर स्वतःच्या भाषेविषयी अभिमान वाढतो आणि भाषेला सन्मानही प्राप्त होत असतो. त्याकरिता स्वभाषेतील साहित्य, वर्तमानपत्रे व नियतकालिके यांचे नियमित वाचन करणे, भाषिक कौशल्य वाढविण्याकरिता शब्दकोश, व्युत्पत्तिकोश यांचा वापर करणे, आपले विचार व भावना स्वभाषेतून व्यक्त करून स्वभाषेचा सन्मान वाढविण्याचा प्रयत्न करणे. स्वभाषेवरील प्रभुत्वानेच स्वभाषेचा सन्मान झळकत असतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही स्वमत लिहायचे आहे. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.